प्रकाशित होणार आहे बलात्कार एक अटळ वास्तव. तर अशा प्रकारचं एवढं म्हणजे टायटलकडे बघून त्या शीर्षकाकडे बघून सुद्धा प्रश्नचिन्ह आपल्याही मनात निर्माण होईल असं वाटतं. तर अशा प्रकारचं पुस्तक आपण का छापावं, याची का आवश्यकता वाटली, यासाठीचं मनोगत व्यक्त करण्याची मी प्रकाशक विक्रम शिंदे यांना विनंती करते. धन्यवाद नीलमताई. साहित्य विश्व प्रकाशन निर्मित आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक काशीकर लिखित आज बलात्कार एक अटळ वास्तव या पुस्तक प्रकाशनासाठी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर मेधा सामंत मॅडम, त्याचबरोबर कॉम्रेड मुक्ता मनोहर आणि डॉक्टर अभिजित वैद्य सर, या सगळ्या मान्यवरांचं मी सर्वप्रथम साहित्य विश्व प्रकाशनच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला आज आपण सगळे विशेष उपस्थित राहिले आहात. आज इथे मला सगळे पत्रकार बंधू मित्र पण दिसत आहेत. त्याचबरोबर दिलीप लगडे साहेब आहेत, पत्रकार बरेच इथं उपस्थित राहिलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर प्रकाशक व्हायच्या अगोदर मी एक लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच माझी वाटचाल सुरू झाली. देशाला ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मिळाला आणि तुम्हाला ऍक्सिडेंटल प्रकाशक मिळाला असं मला म्हणावं असं वाटतंय. ह्याच्या मागचे कारण असं आहे, खरं तर 2012 पर्यंत, पहिलीपासून 2012 पर्यंत ज्या वेळेला मागचं पुस्तक संत आणि संविधान मी प्रकाशित केलं होतं त्यावेळेला पण हा संदर्भ मी दिला होता. पहिलीपासून 12वी पर्यंत सातारमध्ये रहमतपूरच्या पूर्वेला वेळू माझं गाव आहे, पाणी फाउंडेशनचं वेळू, आता त्या गावाची ओळख झाली आहे. आणि तिथं अध्यात्माचा वारसा आणि सुरू झालेला होता. सामुदायिक पारायण सोहळ्याच्या माध्यमातून 1ली ते 12वी पर्यंत ज्ञानेश्वरीच्या आणि संत साहित्याचा अभ्यास झाला. आणि त्यानंतरची पुढची 12 वर्ष ही सामाजिक चळवळीमध्ये गेली. म्हणजे आतापर्यंतच्या 24-25 वर्षाच्या काळामध्ये 2 टप्प्यामध्ये मला काम करता आलं. पहिला टप्पा की संतांच्या सगळ्या विचारावर काम करता आलं, संतांचं विचार, संतांच्या भूमिका हे सगळं मला समजून घेता आलं. आणि त्यानंतरच्या पुढच्या 12-13 वर्षामध्ये संविधान आणि सामाजिक जे काही विषय आहेत समाजापासून दुर्लक्षित आहेत आणि त्या विषयांवर खरं तर काम केलं गेलं पाहिजे. अशा दुर्लक्षित विषयांवर आपल्याला काम करायला मिळालं. 2014 साली नरेंद्र दाभोळकर सरांशी मी जोडला गेलो विवेक वाहिनीच्या माध्यमातून. ज्यावेळेला मी सातारमध्ये रे शिक्षण संस्थेमध्ये कंवानी शिकायच्या माध्यमातून शिकत होतो. नंतर 2017ला जेव्हा मी पुण्यात आलो त्यावेळेला संविधान जागृतीमध्ये सगळ्या चळवळींच्या माध्यमातून गेलो. नीलमताई असतील, संदीप बर्वे असेल, सचिन आशा सुभाष असतील, युक्रांचे कार्यकर्ते असतील, राजवैभव असेल, आंबेडकरी डाव्या आणि समाजवादी चळवळीतले जेवढे सगळे तरुण तडफदार कार्यकर्ते, मी फक्त वयानं म्हणत नाही तर आपणही सगळे तरुण तडफदार आहात, असे कामांना झपाटलेले आणि खरं तर चांगल्या विषयासाठी काम करणारी चांगली सच्ची माणसं मला मिळत गेली आणि त्याच्यातून मी ऍक्सिडेंटल प्रकाशक झालो. आपण काहीतरी लिहितोय, मात्र या सगळ्या प्रकाशनाच्या धंद्यामध्ये नवोदित पण चांगलं काही लिहिणाऱ्यांना पुस्तक प्रकाशन करायला संधी मिळत नाही. मला प्रचंड वाईट अनुभव आले आणि मग मी ठरवलं की जर मी सामाजिक कार्यामध्ये काम करतोय, कवितेच्या माध्यमातून, विद्रोही कवितांच्या माध्यमातून प्रबोधन करतोय आणि अशा वेळेला तथाकथित किंवा जे मोठे प्रकाशक आहेत तर ते मला एंटरटेन करत नव्हते, कारण त्यांना भीती वाटायची विद्रोही साहित्याची, विद्रोही कवितेची. आणि मग मी असा विचार केला की आपणच आपल्या पुस्तकांसाठी किंवा आपल्यासारख्या लोकांसाठी एक विचार उभं केलं तर काय फरक पडतोय. आणि मग 26 जानेवारी 2021 साली राष्ट्र सेवा दलामध्ये आम्ही सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्याच हस्ते प्रकाशनाचं लॉन्चिंग केलं आणि साहित्य विश्व प्रकाशन हे ऍक्सिडेंटली खरं आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तयार झालं. त्यानंतर मग पहिलंच पुस्तक लैंगिक शिक्षणावर काम करणारे आणि मासिक पाळी. खरं तर मासिक पाळीबद्दल जास्त बोललं जात नाही. आजही मासिक पाळीबद्दल फार गैरसमज, अंधश्रद्धा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग ह्या विषयाला वाचा फोडणारे आमचे 2 तरुण तळदार कार्यकर्ते आहेत, सचिन आशा सुभाष आणि शर्वरी. तर गेल्या अनेक वर्षांपासून समाजपंच्या माध्यमातून ते लैंगिकता शिक्षण, मासिक पाळीवरती काम करतायत. या सगळ्या सामाजिक संस्थांशी मी जोडला गेलेला असल्याने या सगळ्या विषयामध्ये आपल्याला काय करता येईल का असा आमचा विचार होता. मग पाळी संदर्भात फक्त वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना डॉक्युमेंटरी म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असं आपण एक पुस्तक छोटं तयार करावं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं झालं. आणि मग पाळीचा नावाची आरोग्य पुस्तिका सुरुवातीला आम्ही पहिलं आमचं पुस्तक होतं, म्हणजे साहित्य विश्वचं आणि समाजबनचं पहिलं पुस्तक पाळीचं झालं. आणि मला सांगायला आनंद होतोय, नीलमताईने मगाशी सांगितलंच की आज साहित्य विश्वचं 81वं पुस्तक प्रकाशन होतंच, पण त्याचबरोबर पहिलं पुस्तक जे प्रकाशित झालं होतं पाळीचा तेव्हापासून आतापर्यंत हे 81वं पुस्तक आहे. आणि पाळीचा या पुस्तकाच्या 97,000 कॉपी महाराष्ट्रभरामध्ये विकल्या गेल्या आणि उद्या हिंदी
प्रती म्हणजे 3000 प्रतीची आवृत्ती उद्या प्रिंटला जाते. म्हणजे लवकरच आम्ही 1,00,000 प्रती सामाजिक विषयातल्या पाळीव विषयाच्या पुस्तकाच्या या समाजामध्ये घेऊन येतो, याचा आम्हाला आनंद आहे. त्याचाही कार्यक्रम आम्ही लवकरच करणार आहोत. सांगायचा उद्देश असा की मग मासिक पाळी असेल, त्याचबरोबर पर्यावरण असेल, संत आणि संविधान असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही कुशेकर सरांचं मध्यस्थी एक ह्युमन राईट वरती पण पुस्तक केलेलं होतं. तर समाजामध्ये दुर्लक्षित राहिलेले जे विषय आहेत ती लोक बोलायलाही मागत नाहीत, पण खऱ्या अर्थानं साहित्याच्या माध्यमातून आपण रचनात्मक पातळीवरती काय करू शकतो का, या अनुषंगाने या विचारातून ह्या साहित्य विषयक प्रकाशनाची मी निर्मिती केली होती. आणि आज मला आनंद आहे, मागच्या वर्षी संत आणि संविधान आपल्याच याच क्षेत्रामध्ये, याच आपल्या हॉलमध्ये, पलीकडच्या हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन झालं. आणि सरांनी जर सांगितलं तसं संत आणि संविधान, आज पुस्तकांची चळवळ संपलेली असताना, पुस्तक विक्री होत नसताना सुद्धा संत आणि संविधान ही आम्ही जी पुस्तिका छोटी केली, त्या पुस्तकाच्या 3000 कॉपी आतापर्यंत 1 वर्षामध्ये संपलेल्या आहेत. आणि इंग्लिशची 1000 प्रतींची आवृत्ती पण संपलेली आहे. चांगल्या चांगले विषय घेऊन छोट्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमस्वरूपी काम करत राहीन. आज खरं तर विवेक काशीकर सरांनी परत बलात्कारासारख्या आणि लैंगिक विषयासारख्या एका चांगल्या विषयावर मला सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. नीलमताई, संदीप दादा आणि आपण सगळेजण या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझं प्रकाशकीय मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान.